नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी आपल्या ॲग्रिका सोमकार रूमकर. या ठिकाणी आज आपण डाळिंब प्लॉटमध्ये आलेलो आहोत. त्या ठिकाणी जे वातावरण आहे बदलत चाललेलं आहे. रिमझिम पाऊस जास्त प्रमाणात येऊ लागलेला आहे. त्यामुळे आपला जो डाळिंब प्लॉट आहे त्याला या ठिकाणी अशा पद्धतीने काळटी येऊ लागलेली आहे. मित्रांनो, आपला जर डाळिंब प्लॉट असेल अशा पद्धतीने जर काळटी जर प्लॉटवर येऊ लागली असेल तर त्यासाठी आपण फवारणी घेत असताना जैविक पद्धतीने फवारणी घ्यायचे. हे घेत असताना ट्रायकोडर्मा घ्यायचे एक ग्रॅमनी. त्याच्यासोबत सुडोमोनस घ्यायचे 1 ग्रॅमनी. ट्रुबोमोटो नायट्रो असणार आपलं ट्रुबोमोटो नायट्रो किंवा बेस्ट प्लस घ्यायचे 1 ग्रॅम. अशा पद्धतीने याला फवारणी घ्यायची जेणेकरून आपला प्लॉट आहे त्या ठिकाणी जैविक पद्धतीने काळ्या डागावरती चांगल्या पद्धतीने येतं नाही. त्याच्यानंतर मित्रांनो एक 4 ते 5 दिवस गॅप देऊन स्कोअर घ्यायचे अर्ध्या एम त्याच्याबरोबर कवच घ्यायचे 2 ग्रॅमनी. आणि आपल्या प्लॉटची साईज ज्यावेळेस 50-100 ग्रॅमची असते त्यावेळेस प्लॉटला त्या ठिकाणी आळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर त्यासाठी इमामेक्टिन बेंझोएट घ्यायचे 2 लिटर पाण्याला 100 ग्रॅम. या पद्धतीने आपला फवारा घ्यायचा. फवारा घेतल्यानंतर 2 ते 3 दिवसात काळ्या डागावरती चांगल्या पद्धतीने आपल्या प्लॉटवर कव्हरेज येणार आहे. अशा प्लॉटवर जर फवारणी घेतली तर 100% त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण भेटून त्या ठिकाणी काळ्या डाग आहेत ते कंट्रोल होणार. धन्यवाद.